आयुष्यात काहीतरी करायचं आहे, आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. अशा कुठल्या 2 गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करण्यात आणि स्वतःला घडवण्यात फार महत्त्वाच्या आहेत. त्याच आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहे. त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, दिस इज मी रश्मी अँड फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक ऑल ऑफ यू. तर आपला आजचा हा व्हिडिओ एका अशा विषयावर आहे जो आपण सुरुवात केल्यानंतर आपल्याला कसं बेस्ट बनू शकेल, कसं आपलं आयुष्य घडवू शकेल, अशा कुठल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपल्या आयुष्याला घडवण्याच्या मार्गावर नेऊ शकतात. आपल्याला स्वतःला सर्वांपेक्षा वेगळं कसं बनवू शकतात याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या सर्वांना आठवतच असेल, आपण शाळेत जायचो किंवा कॉलेजला जातो तर आपल्याला एक डिसिप्लिन असायचं. म्हणजे शाळेचा ड्रेस घातलाच पाहिजे, 10:30 वाजता कॉलेजमध्ये हजर असलंच पाहिजे, 10:30 वाजता शाळेमध्ये हजर असलंच पाहिजे, 10:30 ते 11 आपली असेंब्ली होईल, त्याच्यानंतर प्रत्येकाने आपलं होमवर्क केलंच पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण शाळेत शिकतो. जेव्हापासून लहान असतो तेव्हा शाळेची गाठ आपल्याला पहिले पडते आणि सगळ्यात पहिले डिसिप्लिन म्हणजेच शिस्त हा शब्दच आपण शाळेतून शिकत असतो. शाळा आपल्याला घडवते, खूप काही शिकवते. तसंच आयुष्य जगत असताना हा डिसिप्लिन म्हणजेच शिस्त, ही शिस्त स्वतःला लावणं फार गरजेचे आहे. आपण शाळेत जायचो तेव्हा शाळेचा ड्रेस का घालायला लावायचे आपण? कारण सर्व शाळा असायच्या, वेगवेगळ्या शाळा असायच्या, तर आपण शाळेचा ड्रेस घातला की बरोबर ओळखायचं नाही तो त्या शाळेचा विद्यार्थी आहे किंवा ती त्या शाळेची विद्यार्थिनी आहे. कारण त्या शाळेवरून माहिती आहे आपली ओळख असायची, शाळेच्या युनिफॉर्मवरून आपल्या शाळेची ओळख असायची आणि मग सगळेजण आपल्याला ओळखायचे की ही त्या शाळेची विद्यार्थिनी आहे वगैरे वगैरे. तर तसंच या डिसिप्लिनचं तसंच असतं. आपल्याला तेव्हा वाटायचं काय आहे हे कॉलेजवाले किंवा हे जे शाळेवाले आपल्याला काय ड्रेस घालायला लावतात. पण तेव्हा जरी आपल्याला कळालेलं नसलं तरी आता आपल्याला कळत आहे. आणि डिसिप्लिन, शिस्त या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. शाळेचा ड्रेस जेव्हा आपण घालायचो तेव्हा ती बाकीची बाहेरची जे विद्यार्थी आहे किंवा ते आपल्याला त्या शाळेच्या ड्रेसवरून ओळखायचे की ही त्या शाळेची विद्यार्थिनी आहे, त्या शाळेचा विद्यार्थी आहे. तसंच आपली जर का एक शिस्त असली तर ती शिस्त, तो सेल्फ डिसिप्लिन आपल्याला बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा बनवतो. आपण एखाद्या ठिकाणी चाललो आहे, आपल्या मित्रांनी किंवा मैत्रिणीने आपल्याला इन्व्हाइट केलं आणि आपला जर टायमिंग असेल की आपण 10 वाजता जाऊ शकतो, पण 10 वाजेपर्यंत आपण जाऊ शकतो किंवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण कुठेतरी जाऊ शकतो. त्यांनी आपल्याला म्हटलं की 10 वाजेपर्यंत तुम्ही या. आपण म्हटलं नाही, आपण नाही म्हणणार. तर ही आपली सवय झाली, हा आपला डिसिप्लिन झाला. तर सगळ्या मित्रमैत्रिणींना माहीत असतं की नाही यार, ही म्हणजे 6 किंवा 7 वाजेपर्यंत येऊ शकते, त्याच्यानंतर नाही. तर ही गोष्ट सगळ्यांपेक्षा आपल्याला वेगळी बनवते आणि तो जो वेळ आहे ना तो आपण आपल्या वेगळ्या दुसऱ्या गोष्टीत लावत असतो. त्याच्यामुळे आपण 6 किंवा 7 वाजता त्याच्यानंतर कुठे बाहेर जात नसतो. ही गोष्ट सर्वांना माहीत असते. त्याच्यामुळे आपण सर्वांपेक्षा कुठेतरी वेगळं बनलेलं असतो. एकंदरीत काय तर आयुष्याला शिस्त फार महत्त्वाची आहे. जसं आपण शाळेत जात असताना आपल्याला सांगायचे आपले शिक्षक की असं लाईनमध्ये चालायचं, लाईनमध्ये चालायचं. अस्ताव्यस्त का चालू देत नव्हते आपल्याला? ते लाईनमध्ये चालताना किती मस्त वाटतं ना बघायला. तसंच जर आपलं आयुष्य असं एका सुरळीत लाईनमध्ये जर असेल ना तर ते खूप भारी वाटतं बघायला आणि ते व्यवस्थित त्या ठिकाणी जाऊन पोहोचतं. आपल्यालाच नव्हे तर बाकी सगळेजण जी बघणारी असतात ना त्यांना खूप भारी वाटतं बघायला. जशी ती लाईन बघायला भारी वाटते तसं आपलं आयुष्य बघायला भारी वाटतं आणि आपण
कुठेतरी त्यांच्यासाठी एक प्रेरणा होतो की नाही यार, ते कसे आयुष्य जगतात किंवा ती कशी आयुष्य जगते, तर तसं मी सुद्धा जगलं पाहिजे, मला सुद्धा तसं आलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय की डिसिप्लिन लावण्यासाठी ना कम्फर्ट झोन सोडावा लागतो. तर ज्या दिवशी आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो ना, त्या दिवशी आपल्याला त्रास होतो बरं का. कारण कम्फर्ट झोनमध्ये कसं आपण केव्हा उठलो काय आणि केव्हा झोपलो काय, कारण काही करायचंच नाही आहे, सगळं मस्त वाटतं. आपण आपल्या मनाने उठतो, वाटेल तेव्हा झोपतो, वाटेल ते करतो, कोणी काही बोलणार नसते, कोणी काही म्हणणार नसते, काहीच नाही, आपल्याला मस्त वाटतं. तो आपला झाला कम्फर्ट झोन. पण ज्या दिवशी आपण तो कम्फर्ट झोन सोडतो ना, त्या दिवशी आपल्याला त्रास होतो. आणि सवयी जर भारी असल्या ना खूप, तर मग खूपच त्रास होतो. कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर काय असतं, आपण 10 वाजता जर उठत असू रोज, तर मग 7 वाजता उठायची सवय लावावीच लागते. त्याच्यानंतर सगळं टाईम मॅनेजमेंट असतं की 7 वाजता उठल्यानंतर 8 वाजेपर्यंत सगळं आटपायचं, सगळी तयारी करायची, 9 ते 10, 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, किंवा 10 वाजता कॉलेजसाठी निघायचं, शाळेसाठी निघायचं. हा सगळा आपला कम्फर्ट झोनचा भाग असतो. तर असं हे कम्फर्ट झोनच्या बाहेर असं करावं लागतं आणि तेव्हा मग आपल्याला त्रास होतो. पण या गोष्टी आपल्याला एक दिवस एका मोठ्या यशावर नेऊन पोचवत असतात. त्यामुळे असं म्हणतात नाही, हे खरंच आहे, खरं आयुष्य हे खरं तर कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. त्यामुळे आजच कम्फर्ट झोनच्या बाहेर निघा आणि स्वतःला डिसिप्लिन लावा, एक शिस्त लावा, स्वतःला घडवा. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे रूल्स. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा शाळेचे काहीतरी रूल्स असतात. आता मी शाळा किंवा कॉलेज या शब्द याच्यासाठी वापरत आहे कारण आपलं मोस्ट ऑफ जे आयुष्य आहे ना, ते शाळा आणि कॉलेजमध्येच गेलेलं असतं. त्याच्यामुळे तिथून आपण शिकत असतो की आयुष्य कसं जगायचं आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर पहिला पाय शाळेत पडत असतो. त्यामुळे शाळा हा महत्त्वाचा भाग आहे, शाळा कॉलेज असो. तर तिथे कसे रूल्स असतात की 10 वाजता तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचलं पाहिजे. 10 वाजता कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर 10:30 ते 11 वाजेपर्यंत तुमची असेंब्ली होईल. त्याच्यानंतर पहिली तासिका होईल, दुसरी तासिका होईल, त्याच्यानंतर तुम्हाला जेवणाची सुट्टी होईल, त्याच्यानंतर खेळायची सुट्टी होईल. तर असे हे रूल्स असतात आणि त्या शाळेमध्ये रूल्स असतात की तुम्ही कोणाशी मारामारी करायची नाही, व्यवस्थित शिस्तीत राहायचं, सर्व शिक्षकांशी नम्रतेने बोलायचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, मैत्रीने राहायचं, भांडणं करायची नाही. असे वेगवेगळे रूल्स शाळेमध्ये असतात. प्रत्येक क्लासचा सुद्धा एक वेगळा रूल असतो. तसंच एक ना आपला रूल्स म्हणजे जे रूल्स आहेत ना, ते आपले सेल्फ रूल्स असले पाहिजे. आपल्यासाठी ते रूल्स असले पाहिजे, कारण सेल्फ रूल असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार आपण आपलं डेली लाईफ चालवत असतो. जसं की ध्येय, फक्त एक आयुष्याचं मोठं ध्येय नाही, रोजचं एक ध्येय असलं पाहिजे. तो एक आपला रूल असला पाहिजे की नाही, मी सकाळी उठल्यावर ही प्लॅनिंग करेन, आजच्या दिवसाचं नियोजन करेन की आजच्या दिवसात मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, त्याच्यानंतर मला संध्याकाळी कॉलेज झाल्यानंतर हे करायचं आहे. हे झालं आपल्या दिवसाचं एक नियोजन. आणि फक्त नियोजन करून चालत नाही, त्या नियोजनाची अंमलबजावणी सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीने ना आयुष्य एकदम प्रगल्भ असं होत असतं, घडत असतं, एका घडण्याच्या मार्गावर येत असतं. ध्येय ठरवलं असं नाही की मग अभ्यासच करायचा, काहीच करायचं नाही, आयुष्यात जगायचं, बिनधास्तपणे जगायचं, मस्तीत जगायचं, पण शिस्तीत जगायचं. डिसिप्लिन असला पाहिजे, सेल्फ रूल्स असले पाहिजे. सो रूल्स लावायचे, कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं, स्वतःला रूल्स लावायचे. एखाद्या ठिकाणी मला मित्रमैत्रिणी बाहेर बोलावलं जायला की आपण इथे जाऊया, तिथे जाऊया, तर नाही, माझं या वेळेत मला जायचं आहे, त्यावेळेत तुम्ही गेलं पाहिजे. जर तुमच्या वेळेच्या बाहेर जात असेल तर तुम्ही स्पष्ट नाही म्हणायला शिकलं पाहिजे, कारण तुमचा वेळ खूप जास्त महत्त्वाचा आहे. आयुष्य जगायचं, पण आयुष्य शिस्तीत जगायचं, कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात बेटर बनवायला
खूप जास्त महत्त्वाचे असतात. आयुष्य एकदाच मिळत असते, त्यामुळे असं म्हणत नाही की आयुष्य जगूच नाही. बिनधास्तपणे आयुष्य जगलं पाहिजे, पण त्या आयुष्याला एक दिशा असली पाहिजे, त्या दिशेने आपण गेलं पाहिजे. तेव्हा कुठे आयुष्याचं जे ध्येय आहे, जे मंजिल आहे ना आपली, ती आपल्याला गवसते. त्याच्यामुळे सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ रूल या 2 गोष्टी आयुष्यात तुम्ही एकदा लावल्यात ना, तर तुम्हाला बेस्ट, बेटर आणि बेटर होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. तर या गोष्टी तुम्ही आजच स्वतःला लावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला तर भेटूया आपण एका अशाच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.